नमस्कार. दिलीप करमपुरी सरांच्या लिबर्टी इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपल्याला सर एक महत्त्वाच्या टॉपिकवर माहिती देणार आहे. बऱ्याचदा आपण ब्लाऊज शिवतो, पण मागे गळा खोली जितकी डीप होते तर त्याप्रमाणे शोल्डर किती घ्यायचं आणि छातीमध्ये लूजिंग किती घ्यायचं हे आपल्याला कळत नाही. तर आज आपण तेच पाहणार आहोत की मागील गळा खोलीनुसार शोल्डरचे माप कसे बदलतात आणि त्याचप्रमाणे छातीमध्ये लूजिंग किती घ्यायचं, तर हे आज आपण पाहणार आहोत. चला तर आता आपण सुरू करूया. मागील गळा खोलीनुसार शोल्डर घेणे आणि त्यानुसारच छातीमध्ये लूजिंग घेणे. या येथे मागील गळा खोली 1 ते 2 इंच घेतलेली आहे आणि आपण आता शोल्डर पाहणार आहोत. शोल्डर पाहण्यासाठी आपल्याला प्रथम येथे लिहिलेले आहे, पहा येथे लिहिलेलं आहे की शोल्डर 14 दाखविला आहे. तर मागील गळा खोली 1 आणि 2 इंच आपल्याला घ्यायची आहे. शोल्डर येथे 14 दिलेला आहे, म्हणजे 14च्या निम्मा म्हणजे हाफ आपण 7 इंच घेतो. त्याच्यामध्ये प्लस पाव इंच करून आपल्याला 7.25 इंच काय घ्यायचं आहे, शोल्डर घ्यायचं आहे. 7.25 इंच शोल्डर घ्यायचं आहे. मग आता 7.25 इंच शोल्डर घेतल्यानंतर आपल्याला पुढचं पाऊल टाकायचं आहे छाती लूजिंगकडे. मग छाती लूजिंग आपल्याला कसं घ्यायचं आहे तर पहा, येथे दर्शवलेले आपल्याला या पेपरवरती आपल्याला दाखवलेले आहे की छाती येथे 36 लिहिलेली आहे. छाती येथे 36 इंच लिहिलेली आहे. त्या छातीचा 1/4 किती होतो तर 9 इंच. छातीचा 1/4 म्हणजे चौथा भाग होतो 9 इंच. त्याच्यामध्ये आपल्याला प्लस किती केलेलं आहे तर अर्धा इंच, म्हणजे मिळून किती झालं तर 9.5 इंच. बरं पहा तुम्ही आता इथे तुम्हाला 36चं माप सांगितल्यानंतर आता समजा छाती घेर येथे 34 इंच आहे. तर 34 इंच छाती असेल तर आपण कसं लिहिणार आहोत, पहा इथे कसं लिहिणार आहोत. इथे छातीचा 1/4 म्हणजे 34 इंच, हा झाला 1/4 34 इंच. त्याच्यामध्ये प्लस करणार आपण हाफ इंच म्हणजे अर्धा इंच आणि इज इक्वल टू आपण त्याला किती घेतलेलं आहे आता 8.5 अधिक अर्धा म्हणजे 9 इंच. हे या प्रमाणात आपला हा छातीचा चौथा भाग आलेला आहे. आता समजा 32 आहे, छाती घेर 32 आहे, तर 32चा 1/4 आपण किती लिहिणार, 32चा 1/4 आपण घेणार आहोत 1/4. येथे 32चा किती आला, त्याच्यामध्ये अर्धा मिळवणार आपण. 32चा 1/4 8 इंच, 8 इंचामध्ये आपण अर्धा मिळवणार. त्याच्यामध्ये अर्धा मिळवल्यानंतर झाला किती तर 8.5 इंच. याप्रमाणे आपण छातीचं माप घेणार आहोत. आता तुम्हाला येथे मी उदाहरण देऊन माहिती सांगितलेली आहे. उदाहरणासाठी आम्ही शोल्डरचं माप या इथं 14 इंच वापरलं, छातीचं माप 36 इंच वापरलं. हे आम्ही फक्त उदाहरणासाठी शोल्डर 14 आणि छाती 36 घेतलेली आहे. तुम्ही ज्या मापाचं शोल्डर घेणार किंवा छाती घेर ज्या मापाचा घेणार त्या मापाला आम्ही सांगितल्याप्रमाणेच या टेबलप्रमाणे त्याच्यामध्ये वाढवायचं आहे. तर आता आपण त्याच्या पुढचं माप पाहणार आहोत. पहा मागील गळा खोली, इथे मागील गळा खोली दिलेली आहे. मागील गळा खोली 3 इंच दिलेले आहे. 3 इंचाच्या डोक्यावरती इथे डबल डॉट केलेला आहे, ती इंचाची खूण आहे. त्याच्यानंतर 3 इंच मागील गळा खोली आहे. तर शोल्डर किती घेणार आपण 7 इंच घेणार आहोत. 7 इंच शोल्डर घेतल्यानंतर आपण 7 इंच शोल्डर घेणार आहोत. आता 7 इंच शोल्डर का घेतला तर आपण वरती 1 आणि 2 इंच गळ्याला 7.25 इंच शोल्डर घेतला होता. त्याच्यापेक्षा आपण गळा खोली इथं मागची गळा खोली 1 इंचाने वाढलेली आहे, म्हणजे 2पेक्षा जास्त झालेले आहे. म्हणून येथे आम्ही 7.25 ऐवजी पाव इंचाने शोल्डरचं माप कमी केलेलं आहे. म्हणजेच तिथे 7 इंच आम्ही शोल्डर घेतलेलं आहे. 7 इंच शोल्डर जरी आम्ही घेतलेलं असलं तर छातीमध्ये मात्र आम्ही लूजिंग कमी करणार नाही. येथे आम्ही सेम माप घेणार आहे, म्हणजे छातीचा चौथा भाग अधिक अर्धा इंचच घेणार आहे. आता आम्ही पुढचा गळा पाहणार आहोत. पुढची मागील गळा खोली पाहणार आहोत. पुढची मागील गळा खोली आहे 4 इंच. 4 इंच गळा खोलीला आम्ही शोल्डर घेतलेला आहे
7.25 इंच. आता आम्ही 3 इंच गळाखोली ज्यावेळेस घेतली होती तेव्हा 7 इंच शोल्डर घेतला होता. परत येथे आम्ही 0.5 इंचाने शोल्डर कमी केलेला आहे, कारण येथे 1 इंचाने गळाखोली वाढली, येथे 0.5 इंचाने आम्ही शोल्डर कमी केलेलं आहे. छातीमध्ये मात्र आम्ही कमी केलेलं नाही आहे. येथे छाती घेरामध्ये छातीचा चौथा भाग अधिक अर्धा इंच म्हणजे सेम केलेला आहे. आता आम्ही त्याच्या पुढची गळाखोली पाहणार आहे. पहा, येथे बॅकची पाठीमागची गळाखोली, ब्लाऊजची बॅकची पाठीमागची गळाखोली 5 इंच दाखवलेली आहे. इथे 5 इंच गळाखोली दाखवलेली आहे. 5 इंच गळाखोली म्हणजे 4 पेक्षा 1 इंचाने परत मागील गळा वाढलेला आहे. इथे आम्ही शोल्डरमध्ये अगोदर आम्ही 4 इंचाला 7.25 इंच शोल्डर घेतलं होतं. आता इथे 5 इंचाला आम्ही 6.5 इंच शोल्डर घेतलेला आहे. मग याच्यामध्ये पुन्हा आम्ही काय केलेलं आहे, तर गळाखोली 1 इंचाने वाढली तर आम्ही शोल्डरमध्ये 0.5 इंच शोल्डर कमी केलेलं आहे. छातीमध्ये आम्ही लूजिंग कमी केलेलं नाही, सेम ठेवलेलं आहे. आता आपण पुढची गळाखोली पाहणार आहोत. पुढची मागील गळाखोली पाहणार आहोत 6 इंच. बॅकची पाठीमागची गळाखोली जी आम्ही घेतलेली आहे, मागील गळाखोली आम्ही वरती लिहिलेली आहे, तेव्हा तुम्ही पण बारकाईने इथं पाहायचं आहे की 6 इंच मागील गळाखोली आहे. त्यासाठी आम्ही शोल्डर लिहिलेलं आहे 6 इंच. आता येथे देखील आम्ही मागील गळाखोली 5 होती त्यावेळेस आम्ही 6.5 इंच शोल्डर घेतलं होतं. 1 इंचाने मागील गळाखोली इथे वाढली. आम्ही इथे आता काय केलेलं आहे पहा, इथे अर्धा इंचाने आम्ही मागील शोल्डर कमी केलेलं आहे. पण छातीमध्ये मात्र आम्ही इथे सेम ठेवलेलं आहे, म्हणजेच येथे पुन्हा छातीचा चौथा भाग अधिक अर्धा इंच हाच नियम आम्ही वापरलेला आहे. आता आम्ही पुढे पाहणार आहोत. मागील गळाखोली येथे 7 इंच आहे. मागील गळाखोली येथे 7 इंच आहे. पुन्हा इथे आम्ही अर्धा इंचाने शोल्डर कमी केलेलं आहे, म्हणजेच शोल्डर आलेलं आहे 5.5 इंच. आता येथे छातीमध्ये आम्ही बदल केलेला आहे. मागील गळाखोली वाढत चाललेली आहे, शोल्डर कमी होत चाललेलं आहे. आता येथे छातीचा चौथा भाग अधिक आम्ही 0.5 इंचच घेतलेला आहे. म्हणजे वरती आम्ही जसं 9.5 इंच छातीचं माप आलं होतं, येथे मात्र छातीचा चौथा भाग आणि अधिक 0.5 इंच म्हणजे 9.25 इंच आलेलं आहे. किती आलेलं आहे? 9.25 इंच. येथे छातीचं माप 1.25 इंच आलेलं आहे. आता याच्यामुळे तुम्हाला काय माहिती होणार आहे की या टेबलमुळं तुम्हाला भरपूर माहिती झालेली आहे. काय माहिती झालेली आहे की हा टेबल तुम्हाला सांगितला जातो आहे, व्हिडिओ तुम्ही पाहत आहात, तर मागील गळाखोली जशी जशी वाढत जाते तसं तसं शोल्डरचं माप कमी होत जातं आणि छातीचं लूजिंग देखील कमी होत जातं. याची माहिती तुम्हाला झालेली आहे. आता परत पहा, इथं मागील गळाखोली येथे 8 इंच दिलेली आहे. मागील गळाखोली येथे 8 इंच दिलेलं आहे. शोल्डरचं माप पुन्हा अर्धा इंचानं कमी झालेलं आहे. शोल्डरचं माप पुन्हा अर्धा इंच कमी झालेलं आहे आणि छाती घेरामध्ये मात्र सेम आलेलं आहे. आता इथं सेम शब्द लिहिलेला आहे, तो 9.25 इंचाला सेम शब्द लागू झालेला आहे. वरती आपण 9.5 घेतलं होतं ते सोडून द्यायचं आहे, कारण मागील गळाखोली वाढलेली आहे. तर 9.25 प्रमाणे म्हणजेच येथे छातीचा चौथा भाग अधिक 0.5 इंच घेणे असा नियम लागू होतो. पहा, हा टेबल जर तुम्ही 5 वेळा किंवा 10 वेळा लिहून काढला तर तुम्हाला ब्लाऊजमध्ये, शोल्डरमध्ये, गळाखोलीमध्ये आणि छाती लूजिंगमध्ये कसा बदल होतो हे तात्काळ समजलं जाईल. त्याच्या पुढे जाऊ आता आपण. आता पहा, इथे मागील गळाखोली 9 इंच घेतलेली आहे आणि शोल्डरचं माप 4.5 इंच घेतलेले आहे. छाती घेरामध्ये छातीचा चौथा भाग अधिक 0.5 इंच घेतलेले आहे. इथपर्यंत आपण छातीचा चौथा भाग अधिक 0.5 इंचापर्यंत आलेलो आहे. पुन्हा आता आपण पुढे जाणार आहोत. मागील गळाखोली पहा, इथे आता 10 इंच घेतलेली आहे. मागील गळाखोली इथे 10 इंच घेतलेली आहे. पहा, इथे मागील गळाखोली 10 इंच घेतलेली आहे. इथे आपण जो टेबल पाहिलेला आहे तो आतापर्यंतचा जो टेबल आता आपण पाहिला तो कसा पाहिलेला आहे पहा. 28 इंच छाती, 28 ते 36 इंच छातीपर्यंत आपण असा बदल करत आलेलो आहे. पहा, येथे 10 इंच गळा घेतलेला आहे. 10 इंच गळा घेतलेला आहे. आतापर्यंत आपण जे टेबल पाहिलेलं आहे त्याच्यामध्ये 28 इंच छाती, 28 इंच छाती आणि 28 पासून 36 इंच छातीपर्यंत आपण हे बदल सगळे केलेले आहेत. आता इथे
10 इंच मागील गळाखोली आहे, त्याला आपण 4.5 इंच शोल्डर घेतलेला आहे. आणि छातीमध्ये पहा, येथे छातीमध्ये बदल केलेला आहे, येथे सेम लिहिलेलं नाही आहे, तर छातीचा 1/4 घेतलेला आहे. म्हणजे येथे फक्त आपण छातीचा चौथा भागच घेतलेला आहे, लुजिंग घेतलेलं नाही. म्हणजे नो लुजिंग येथे लिहिलं पाहिजे. आणि इथे आपण नो लुजिंग लिहिलेलं आहे. 10 इंचापर्यंत आता आपण गळे घेतले होते. आता मागील गळा 10 इंचाच्या पुढे जरी असेल तरी आपण 28 ते 36 इंच छातीला 4.5 इंचच शोल्डर घेणार आहे. आणि छातीमध्ये छातीचा चौथा भागच घेणार आहे. म्हणजे 10 इंच मागील गळाखोली 10 इंच असेल किंवा 11 इंच असेल किंवा 12 इंच असेल तर आपण शोल्डरमध्ये छातीचा चौथा भागच घेणार आहे. आणि छातीमध्ये छातीचा चौथा भागच घेणार आहे. याच्यामध्ये आपण लुजिंग वाढवणार नाही. आता आपण पुढे जाणार आहोत. आता 10 इंचापर्यंत आपण गळे घेतलेले आहेत. आता 10 इंच गळा आहे आणि छाती घेर 38 इंच आहे आणि 38 इंचाच्या पुढे आहे. तर त्याला आपण काय करणार आहोत, तर त्याच्यासाठी आपण 5 इंच शोल्डर घेणार आहे. त्याच्यासाठी आपण 5 इंच शोल्डर घेणार आहोत आणि छातीचा चौथाच भाग घेणार आहोत. त्याच्यासाठी आपण छातीचा चौथाच भाग घेणार आहोत. याप्रमाणे आपण मागील गळाखोली, शोल्डरचं माप आणि छातीमध्ये लुजिंग, आतापर्यंत आपण जो टेबल पाहिला तो 28 आणि 36 इंच छातीचा पाहिलेला आहे. आता 38 आणि 38च्या पुढे जर छाती असेल तर काय करायचं, तर आपण या येथे 4 इंच जो गळा घेतलेला आहे, 4 इंच गळा घेतलेला आहे. येथे आपण काय केलेलं आहे पहा, 4 इंच गळ्याला 28 इंच छाती आणि 28 पासून 36 छातीपर्यंत येथे 6.25 शोल्डर दिलेला आहे. तर येथे आपण काय करायचं, 38 इंच जर छाती असेल तर याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंचाने शोल्डर वाढवायचा आहे. म्हणजेच 6.25 इंच शोल्डर असेल तर येथे आपल्याला प्लस ½ इंच जास्त घ्यायचं आहे. तसेच येथे आपल्याला 5 इंच गळा असेल तर 6.5 प्लस ½ इंच शोल्डर घ्यायचं आहे. 6 इंच गळा असेल तर येथे प्लस ½ इंच शोल्डर घ्यायचं आहे. मागील गळाखोली 7 इंच असेल त्याच्यासाठी आपण 28 ते 36 छातीला 5.5 शोल्डर घेतला असेल तर याच्यात पण 38 इंचाच्या पुढील छातीला प्लस ½ इंच घ्यायचं आहे. तसेच मागील गळाखोली 8 इंच असेल याच्यात देखील आपण प्लस ½ इंच शोल्डर वाढवणार आहोत. इथे 9 इंच गळा असेल येथे देखील प्लस ½ इंच शोल्डर वाढवणार आहोत. 10 इंच मागील गळाखोली 10 इंच असेल आणि मग त्याच्या पुढील गळ्याला आपण इथे ½ इंच शोल्डर वाढवूनच घ्यायचं आहे. याप्रमाणे आपण मागील गळाखोलीनुसार शोल्डरचे माप, शोल्डरमध्ये कसा बदल होत जातो आणि शोल्डरच्या मापानुसार छातीमध्ये लुजिंग, महत्त्वाचं काय आहे तर छातीमध्ये लुजिंगमध्ये देखील बदल होत जातो हे आपण पूर्णपणे पाहिलेलं आहे. तर याप्रमाणे तुम्ही ब्लाऊजचं ड्राफ्टिंग करताना या टेबलप्रमाणे तुम्ही मापे घ्यायची आहेत. आता मी तुम्हाला इथे एक उदाहरण देणार आहे. त्या उदाहरणावरून तुम्हाला जास्त समजण्यास मदत होईल. 36 छातीचा आपण इथं 36 छातीचं ड्राफ्ट दाखवणार आहे आणि मागील गळाखोली 7 इंच घेणार आहे. तर 36 छातीचं माप आहे 9 इंच. 36 छातीचं माप आहे 9 इंच. मागील गळाखोली पहा 7 इंच आहे. पहा इथे 7 इंच आहे. 7 इंचाला आपण 5.5 इंच शोल्डर घेतलेला आहे. 7 इंचाला आपण 5.5 इंच शोल्डर घेतलेला आहे. तर येथे मी 5.5 इंच शोल्डरची रेषा आखून घेतो. सरळ रेषा आखण्याकरता मी येथे पण 5.5 इंच घेणार आहे. रेषा आखून घेणार आहे. याप्रमाणे मी शोल्डरची रेषा आखून घेतली आहे. आता मला छातीचं माप घ्यायचं आहे. 7 इंच मागील गळाखोली आहे, 36 इंच छाती आहे.
तर मी इथं छातीचा चौथा भाग अधिक अर्धा इंच इथे दिलेला आहे पहा. छातीचा चौथा भाग अधिक अर्धा इंच इथं दिलेला आहे. आता 7 गळ्याला आपण काय केलेलं आहे, छातीचा चौथा भाग अधिक पाव इंच घ्यायचा आहे. म्हणजेच 9 इंच छाती असेल तर आपण पाव इंच त्यात मिळवणार आहे. याप्रमाणे फक्त पाव इंच मिळवलेलं आहे, मार्किंग केलेलं आहे. त्याच्या पुढे आपण 1 इंच मार्जिन घेणार आहोत. त्याच्या पुढे आपण 1 इंच मार्जिन घेणार आहोत. येथे आपली जितकी कंबर असेल तितकी आपण कंबर घेणार आहोत. समजा 30 कंबर असेल तर आपण 1 इंच इथे टक्ससाठी घेतलं आणि त्याच्या बाहेर 1 इंच मार्जिन घेतलं. याप्रमाणे आपली छाती रेषा आणि कंबर रेषा जोडून घेतली. पहा, इथे तुम्हाला शोल्डर आखून दाखवलेलं आहे, त्यानुसार छातीचं माप आखून दाखवलेलं आहे. 36 छातीप्रमाणे तुम्हाला इथं 36 छातीपर्यंत दाखवून झालेलं आहे. आता तुम्हाला 38 छातीला कसा बदल होतो ते दाखवणार आहे. पहा, इथे छाती घेराचं 38 घेतलेले आहे. मागील गळा देखील 7 इंचच घेतलेला आहे. आता 7 इंच मागील गळा आहे. पहा, इथं 7 इंच मागील गळा खोले आहे. तेथे प्लस अर्धा इंच म्हणजे 5.5ला आपण प्लस अर्धा इंच शोल्डर, म्हणजे शोल्डर आपण किती घेणार आहे, 36पर्यंत आपण 5.5 घेतलं. आता त्याच्या पुढे आपण 6 इंच शोल्डर घेणार आहे. त्याच्या पुढे आपण 6 इंच शोल्डर घेणार आहे. ही सरळ रेषा येण्याकरता छाती रेषेवर देखील मी 6 इंचाचं मार्क केलेलं आहे. ही रेषा सरळ जोडून घेतलेली आहे. आता आपल्याला छाती घेराचं माप पाहायचं आहे. छाती घेरामध्ये आपल्याला माप पाहायचं आहे. पहा, इथे छातीचा चौथा भाग अधिक पाव इंच घ्यायचा आहे. छातीचा चौथा भाग अधिक पाव इंच. 38चा चौथा भाग येतो 9.5. 38चा चौथा भाग येतो 9.5. त्याच्यामध्ये आपण पाव इंच मिळून मार्किंग केलेलं आहे. त्याच्यामध्ये 1 इंच मार्जिन घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 1 इंच मार्जिन घेतलेलं आहे. आता आपण कमरेचं माप देखील आखून घेऊ. 38 छातीला आपण 32 इंच कंबर घेतो. 38 छातीला आपण 32 इंच कंबर घेतो. 32चा चौथा भाग येतो 8 इंच अधिक 1 इंच. त्याच्यामध्ये आपण टक्स घेतो म्हणजे 9 इंच आणि 1 इंच मार्जिन. याप्रमाणे आपण छाती रेषा आणि कंबर रेषा जोडून घेतली. छाती रेषा आणि कंबर रेषा जोडून घेतली आणि आपण पूर्ण आखून घेतलेले. याप्रमाणे आपण छातीनुसार, मागील गळानुसार शोल्डर आणि छातीचं लुजिंग यामध्ये बदल कसा होतो हे पूर्णपणे पाहिलेलं आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. त्याचबरोबर सरांचे दुसरे कोर्सही ऑनलाईन उपलब्ध आहेत. यामध्ये तुमच्यासाठी आहेत बेसिक नऊवारी साडी कोर्स, ॲडव्हान्स नऊवारी साडी कोर्स, ॲडव्हान्स ब्लाउज कोर्स, डिझायनर ब्लाउज कोर्स, पंजाबी ड्रेसचा बेसिक कोर्स, गाऊन कोर्स, कली घागरा विथ कॉलर ब्लाउज कोर्स, अम्ब्रेला घागरा विथ कोल्ड शोल्डर ब्लाउज कोर्स, डिझायनर साड्यांचे 1 पीस गाऊन कोर्स, डिझायनर फ्रॉक कोर्स, बॅक फॅशन ब्लाउज कोर्स, ॲडव्हान्स पंजाबी ड्रेस कोर्स, कम्प्युटराइज्ड स्केचिंग कोर्स, मॅन्युअल स्केचिंग कोर्स, जरदोसी आरी वर्क कोर्स. सर्व कोर्सेस तुम्ही पूर्ण वर्ष हवे तितकी वेळा पाहू शकता. तसेच तुमच्या डाऊटसाठी नेहमी आमचे टीचर या नंबरवर उपलब्ध आहेत. या कोर्सेसची संपूर्ण माहिती आमच्या वेबसाईट www.fashioncutings.com यावर उपलब्ध आहे. तसेच या वेबसाईटवर तुमच्या पाहण्यासाठी एक कोर्स फ्री मध्ये उपलब्ध आहे.
हे सर्व कोर्सेसची माहिती तुमच्या फ्रेंड्स व रिलेटिव्हजमध्ये शेअर करा.